मंडळी नमस्कार। मुंबईसह राज्यात एकूण 13 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं। सकाळपासून सगळ्यांचा एकच अनुभव बऱ्याच ठिकाणी होता, तो म्हणजे मतदानासाठी लागणारा जास्त वेळ। अनेकांना मतदानासाठी किमान 1.5 ते 2 तास सुद्धा रांगेत थांबावं लागलं। त्यामुळे मतदार हैराण झाले होते। नेमकं काय झालं आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। मतदानाचा दिवस हा मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचा लोकशाहीचा उत्सव असतो। आयोगासह देशभरात सेलिब्रिटींकडून सुद्धा मतदान करा असं आवाहन आवर्जून केलं जातं। पण मुंबईसह ठाणे, मुंब्रा, बोरिवली, कल्याण, अगदी पालघरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मतदारांना मतदानासाठी 1.5 तास रांगेत थांबावं लागलं। यात अनेकांची अडचण होती ती म्हणजे मोबाईल बंद करून सुद्धा तो बरोबर न्यायला पोलीस आणि अधिकारी तयार नव्हते। मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेवायचा। बरोबर नेलेला मोबाईल शेवटच्या क्षणी ठेवायचा कुठे आणि कोणाकडे, त्यामुळे लोकांना याचा मोठा त्रास झाला। खरं तर मोबाईल स्विच ऑफ करून मतदान केंद्रात नेऊ द्यायला काहीच हरकत नव्हती। आणखीन एक अनुभव होता, तो म्हणजे बहुसंख्य ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच मोठ्या रांगांनी मतदानासाठी बाहेर पडले होते। हे कारण सुद्धा निवडणूक आयोगाचे अधिकारी सांगतात। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रांच्या तपासणीसाठी लागणारा वेळ। तुम्हाला मतदानाची आयोगाची स्लिप मिळाली असेल तर त्यावर तुम्हाला विधानसभेचं नाव आणि यादीचा नंबर असतो। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो यादीतला मतदार क्रमांक। तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या यादीत तपासला जातो। नंतर तुमच्या ओळखपत्राची तपासणी होते। मग तुमच्या ओळखपत्राची तपासणी झाल्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावली जाते। मग बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांच्या रजिस्टरमध्ये तुमच्या नावासमोर तुम्हाला सही करायची असते आणि मगच तुम्ही मतदान करू शकता। या सगळ्या प्रक्रियेला अनेक ठिकाणी उशीर होत असल्याचं समोर आलंय। त्यातच मुंबईत सध्या विचित्र वातावरण आहे। रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना घामाच्या धारा लागतायत, तर काही ठिकाणी पंख्याची व्यवस्था अपुरी पडल्यानं मतदार आज दिवसभर हैराण झाले होते।